हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत बी क्रोमोझोम्स. इंट्रोडक्शन बघूया आपण. द बी क्रोमोझोम्स आर द supernumerary non-essential chromosomes found in the addition to the normal set of the chromosomes. ओके, तो ए क्रोमोझोम्स. तर सगळ्यात पहिले जे आहे बी क्रोमोझोम्स, तो बी क्रोमोझोम जे आहे नॉन एसेन्शियल क्रोमोझोम्स आहे. ओके, नॉन एसेन्शियल आहे आणि हे ए क्रोमोझोमवरती प्रेझेंट राहतं. ओके, आणि बी क्रोमोझोम बिकॉज दे आर द नॉट रिक्वायर्ड फॉर द नॉर्मल ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड द रिप्रोडक्शन ऑफ द ऑर्गॅनिझम. ओके, तर बी क्रोमोझोमचं काम जे आहे एक तर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शन ऑफ द ऑर्गॅनिझममध्ये रिक्वायर नाही आहे. ओके, तर सगळ्यात पहिले जे बी क्रोमोझोम कशासाठी इम्पॉर्टंट आहे? बी क्रोमोझोम कुठं प्रेझेंट आहे? मेजमध्ये. मेज म्हणजे जे मका असे म्हणतात, तर तिथं जे आहे बी क्रोमोझोम तिथं प्रेझेंट आहे. तर त्याच्यामध्ये युक्रोमॅटिक सेगमेंट आहे, तर तिथं फाउंडेड आहे. तर की फीचर या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. नॉन इसेन्शियल आहे. ओके, तर ऑर्गॅनिझममध्ये हे नॉन इसेन्शियल आहे. नेक्स्ट काय? व्हेरिएबल पर्सेन्स. नॉट ऑल द इंडिव्हिज्युअल विदिन द स्पेसिस हॅव द बी क्रोमोझोम्स अँड देअर द नंबर ऑफ आर व्हॅरी. ओके, तर त्याच्यामध्ये पण काय आहे? व्हॅरिएबल हे प्रेझेंट आहे, म्हणजे नॉट ऑल इंडिव्हिज्युअल, सगळ्या स्पेसिसमध्ये प्रेझेंट नाही आहे. ओके, नेक्स्ट काय? सेल्फिश जेनेटिक एलिमेंट. The B chromosomes often behave the selfish by ensuring their growth transmission to the next generation. ओके, त्याच्यामध्ये पण काय काय करतात? ट्रान्समिशन केलं जातं. वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनमध्ये काय करतात तिथं? क्रोमोझोम्स काय केलं जातं? ट्रान्सफर केलं जातं. नेक्स्ट काय? लिमिटेड जीन कंटेंट. They typically carry the fewer the functional gene and the A chromosomes, although some B chromosomes to carry the gene that can affect the host. ओके, तर त्याच्यामध्ये पण काय केलं जातं? लिमिटेड जीन कंटेंट आहे, बट त्याच्यामध्ये पण काय केलं जातं? क्रोमोझोम्स काय केलं जातं? नेक्स्ट जनरेशनमध्ये काय केलं जातं? ट्रान्समिट केलं जातं. नेक्स्ट काय आहे? डायव्हर्स ओरिजिन. यस, तर ते बी क्रोमोझोम जे आहे तर कशापासून ओरिजिन झालेलं आहे? ए क्रोमोझोमपासून सुरू झालेलं आहे आणि तिथे हायब्रिडायझेशन प्रोसेस केलं जातं. आत्ताच आपण बघितलं नॉन इसेन्शियल आहे, व्हेरिएबल नंबर्स. ओके, नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स. द बी क्रोमोझोम डू नॉट फॉलो द टिपिकल मेंडेलियन pattern inheritance. They often the preference the segregations, meaning they can be transmitted to the next generation. Highly frequency would be accepted by the chance. ओके, तर नॉन मेंडेलियन इनहेरिटन्समध्ये पण बी क्रोमोझोममध्ये हे सुरू नाही आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये फॉलो केलेलं जात नाही आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये जीन कंटेंट लिमिटेड आहे आणि इफेक्ट कुठं होतं? ऑर्गॅनिझमवरती होतं. आणि यस, इथं काय आहे? हेट्रोक्रोमॅटिक रिजनमध्ये केलं जातं. ओके, तर हे लक्षात ठेवायचं की सगळ्यात पहिले जे बी क्रोमोझोम, तर बी क्रोमोझोम कुठं प्रेझेंट आहे? हेट्रोक्रोमॅटिक रिजनमध्ये. ओके, तर तिथं रिच इन द हेट्रोक्रोमॅटिन विच इज द डेन्सली पॅक द DNA इज अ ट्रान्सक्रिप्टली इनॅक्टिव्ह. ओके, तर लक्षात ठेवायचं की हे ज्या रिजनमध्ये हेट्रोक्रोमॅटिक रिजनमध्ये काय बी क्रोमोझोम्स प्रेझेंट आहे. नेक्स्ट काय आहे? यस, ओरिजिन आपण आत्ताच बघितलेलं आहे की बी क्रोमोझोम जे आहे ओरिजिन कुठून झालेला आहे? ए क्रोमोझोम्सपासून फाउंड झालेला आहे, म्हणजे ओरिजिनेट झालेला आहे. तर साईज बघूया आपण. ओके, तर बी क्रोमोझोम्स काय आहे? स्मॉल आहे दॅन नॉर्मल क्रोमोझोम्स अँड बट कॅन बी लार्जर इन सम स्पेसिस. ओके, तर सगळ्या म्हणजे सगळ्या स्पेसिसमध्ये हे बी क्रोमोझोम प्रेझेंट नाही आहे, सगळ्याचमध्ये प्रेझेंट नाही आहे. तर हे लक्षात ठेवायचं. तर त्याच्यामध्ये काय सगळ्यात पहिलं मेटासेंट्रिकमध्ये आहे आणि ॲक्रोसेंट्रिकमध्ये फाउंड आहे. नेक्स्ट काय आहे? हेट्रोक्रोमॅटिक नेचर. The B chromosomes often consist of the heteromerin and it is tightly packed to the form of the DNA. ओके, तर DNA मध्ये प्रेझेंट आहे ती आणि तिथं काय केलं जातं? जीनचं एक्सप्रेशन केलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल आपण इमेज बघूया. डबल सुपरमॅसी क्रोमोझोम्स. ओके, आणि सुपरमॅसी क्रोमोझोम्स आहे हे आणि सोमॅटिक हे क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. अजून एक इमेज आहे, तर हे पण इम्पॉर्टंटच आहे. ओके, सोमॅटिक क्रोमोझोम्स
double chromosomes and supremacy chromosomes. Okay. ओके, तो ओरिजिन आपण बघितलेलंच आहे हे. नेक्स्ट काय नंबर अँड द व्हॅरिबिलिटी. द नंबर ऑफ द बी chromosomes the varies widely within the between the species. Some individual have the none while the others can several, and there are the number of the even within the individual across the different cells and the tissue known as a mosaicism. ओके, तर म्हणजे त्याच्यामध्ये काय बी क्रोमोझोम जे आहे सगळ्या स्पेसीजमध्ये प्रेझेंट नाही आहे. ओके. नेक्स्ट काय रिपिटेटिव्ह सिक्वेन्स. तर त्यामध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये काय डी एन एचं सिक्वेन्स आहे. डी एन एचं रेप्लिकेशन केलं जातं. ओके. यस, तर आपण बघितलेलंच आहे की नॉन इसेन्शियल आहे हे. ओके, तर त्याचं फंक्शन बघूया. ओके, तर फंक्शन ऑफ द बी क्रोमोसोम्स. जिनोमिक पॅरासिटिझम. जिनोमिक पॅराटिझममध्ये काय बी क्रोमोझोम ऑर बिहेव लाईक अ जिनोमिक parasite ensuring their own inheritance, or even it don't contribute the beneficial to the organism, but they can spread through the population by the exploiting the cell division mechanism. म्हणजे बी क्रोमोझोम्समध्ये काय केलं जातं, सेल डिव्हिजन केलं जातं. ओके. नेक्स्ट काय जीन एक्सप्रेशन अँड मॉड्युलेशन्स. म्हणजे बी क्रोमोझोममध्ये काय केलं जातं, जीनचं एक्सप्रेशन केलं जातं. ओके. नेक्स्ट काय इव्होल्युशनरी इम्पॅक्ट. इव्होल्युशनरी इम्पॅक्टमध्ये काय केलं जातं, जिनेटिक व्हॅरिएशन तिथे येतात. कारण तिथं जीन आहे. फॉर एक्झाम्पल हे कुठलं पण क्रोमोझोम्स आहे, तर क्रोमोझोम्समध्ये काय आहे डी एन ए प्रेझेंट आहे. तर डी एन एमध्ये काय केलं जातं, जिनेटिक व्हॅरिएशन खूप सारे आहेत त्याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट काय आहे इम्पॅक्ट ऑन फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शन. द बी क्रोमोझोम हॅव द लिंक्ड टू द चेंजेस इन द फर्टिलिटी, रिप्रोडक्टिव्ह सक्सेस अँड द सेक्स रेशो ऑफ स्प्रिंग. ओके, म्हणजे ह्यामध्ये पण लिंक केलं जातं. ओके, बी क्रोमोझोममुळं काय केलं जातं, लिंक केलं जातं. नेक्स्ट काय आहे न्यूट्रल अँड द हार्मफुल इफेक्ट. द बी क्रोमोझोम डू नॉट हॅव द स्पेसिफिक फंक्शन, कॅन बी इवन न्यूट्रल अँड हार्मफुल अँड रेड्यूस द फिटनेस ऑफ सम ऑर्गॅनिझम. ओके, तर हार्मफुल इफेक्ट आपण बघितलेलं आहे. म्हणजे बी क्रोमोझोममध्ये तिथं हार्मफुल इफेक्ट काहीच होत नाही आहे. सो थँक्यू. आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.